नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विथ जस्टिस फॉर जस्टिस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सिद्धेश्वर अशोक काशीद आपलं स्वागत करत आहे. आपण महाराष्ट्र सेट या एक्झामसाठी लॉ सब्जेक्टमध्ये फ्रीमध्ये यूट्यूब लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. त्यातील पहिला आपला टॉपिक लॉ ऑफ टॉर्ट हा कंप्लीट झालेला आहे. त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट चॅनलवर दिलेली आहे, ते पाहू शकता. आता आपण सेकंड टॉपिक घेतलेला आहे फॅमिली लॉ. तर त्या फॅमिली लॉ मधील हा पहिला व्हिडिओ. त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहणार आहोत सोर्सेस ऑफ हिंदू लॉ. हिंदू लॉचे सोर्सेस तर ते आहेत स्मृती, श्रुती, डायजेस्ट, कमेंट्री आणि कस्टम. तर पहिला आहे वेद किंवा श्रुती. वेदांनाच श्रुती असं म्हटलं जातं. तर हा प्रायमरी अँड इम्पॉर्टंट सोर्स ऑफ हिंदू लॉ. हिंदू लॉचा मुख्य आणि महत्वाचा सोर्स हा वेद किंवा श्रुती आहे. श्रुती म्हणजे काय? व्हॉट हिअर्ड बाय सेजेस. तर जे ऋषीमुनी होते त्या ऋषीमुनींना एका नैसर्गिक शक्तीने किंवा देवांनी जे काही ज्ञान दिलं ते त्यांनी ऐकून अवगत केलं. श्रोता ऐकणे म्हणजे ऐकून ते ज्ञान अवगत केलं आणि त्यापासून हिंदू लॉ तयार झाला, ते म्हणजे वेद किंवा श्रुती. नंतर सेकंड आहे स्मृती. स्मृतीचा अर्थ व्हॉट हॅज बीन रिमेंबर्ड. तर हे नंतर हे जे नॉलेज होतं ऐकलेलं तर ते एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे, गुरुकुलामध्ये गुरु शिष्य परंपरेने गुरुकडून शिष्याकडे, परत तो शिष्य गुरु झाल्यावर त्याने त्याच्या शिष्यांकडे, असं रिमेंबर करून लक्षात ठेवून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ते ज्ञान चालत गेलं, ते म्हणजे स्मृती. लक्षात ठेवून स्मृती. नंतर डायजेस्ट. डायजेस्ट हा पण एक सोर्स आहे हिंदू लॉचा. तर ते म्हणजे सिंगल इंटरप्रिटेशन ऑफ स्मृती. स्मृतीचं एका सिंगल इंटरप्रिटेशन, सिंगल वे मध्ये इंटरप्रिटेशन म्हणजे डायजेस्ट. त्यानंतर नेक्स्ट सोर्स आहे कमेंट्री. कमेंट्री म्हणजे डबल इंटरप्रिटेशन ऑफ स्मृती. स्मृतीचं दोन वे मध्ये इंटरप्रिटेशन केलेलं म्हणजे कमेंट्री. आणि लास्ट सोर्स आहे कस्टम, परंपरा किंवा प्रथा. तर या कस्टमचे इसेन्शियल काय आहेत? तर तो जास्त कालावधीपासून चालत आलेले पाहिजे, जास्त बहुसंख्य लोकांच्या ते प्रॅक्टिसमध्ये पाहिजे, ती पब्लिक पॉलिसीच्या विरोधात नसली पाहिजे, ती सर्टन असली पाहिजे, अँबिगस नसली पाहिजे. तर हे होते सोर्सेस ऑफ हिंदू लॉ: वेद, श्रुती, स्मृती, डायजेस्ट, कमेंट्री आणि कस्टम्स. तर नेक्स्ट कन्सेप्ट आहे स्कूल्स ऑफ हिंदू लॉ. तर त्यामध्ये बेसिकली दोन टाइप्स आहेत: मिताक्षरा स्कूल आणि दयाभागा स्कूल. हे जे मिताक्षरा स्कूल आहे हे स्कूल पॅट्रियार्कल आहे, पितृसत्ताक आहे. आणि दयाभागा स्कूल, हे जे दयाभागा स्कूल आहे हे मॅट्रियार्कल स्कूल, मातृसत्ताक आहे. तर मिताक्षरा स्कूल हे होल इंडिया एक्सेप्ट बेंगाल अँड आसाम. तर मिताक्षरा स्कूल हे आसाम आणि पश्चिम बंगाल सोडून संपूर्ण भारतामध्ये प्रिव्हेल आहे. आणि दयाभागा स्कूल, हे दयाभागा स्कूल फक्त आसाम आणि वेस्ट बेंगालमध्ये आहे. तर ह्या मिताक्षरा स्कूलचे 5 सब स्कूल्स आहेत: बनारस स्कूल, मिथिला स्कूल, महाराष्ट्र स्कूल, पंजाब स्कूल, द्रविडी और मद्रास स्कूल. तर हे 5 सब स्कूल आहेत. तर लक्षात कसे ठेवायचे? पहिले जे दोन आहेत ते धार्मिक स्थळासंबंधी आहेत: बनारस स्कूल, मिथिला स्कूल. नंतरचे दोन आहेत ते स्टेट आहेत, राज्य आहेत: महाराष्ट्र स्कूल, पंजाब स्कूल. हे बघा, बनारस, मिथिला दोन धर्मस्थळे, महाराष्ट्र, पंजाब हे दोन राज्यांची नावं. आणि लास्टचा आहे द्रविड किंवा मद्रास स्कूल. तर हे आहेत स्कूल्स ऑफ हिंदू लॉ.